नमो बुद्धाय. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं वाचन या ऐतिहासिक धम्मभूमी देहू या ठिकाणी करत आहोत. काल आपण बघितलं की सिद्धार्थ गौतम याने संसारी जीवनात राहावं आणि त्याने संन्यास घेऊ नये म्हणून उदयीन हा जो राजा शुद्धोधन याचा खास सल्लागार होता त्याला काही सल्ला दिला की कसंही करून तू सिद्धार्थ गौतमाला या विषयासक्तीमध्ये कायम ठेव आणि म्हणून त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या युक्त्या करण्यात आल्या. त्याच्यामध्ये ज्या अनेक सौंदर्यवती आहेत त्या सिद्धार्थ गौतमाच्या सोबत ठेवण्यात आल्या की जेणेकरून त्याने विषयासक्त राहावं आणि सांसारिक जीवनामध्ये कायम राहावं, त्याने संन्यासाकडे जाऊ नये असं एकूण ठरलं. तर त्यानंतर ते अपयशी झाल्यानंतर काय झालं की मग उदयींनी स्वतः त्याच्याशी बोलण्याचं ठरवलं की ज्याप्रमाणे वेगवेगळे जे ऋषी आहेत हे सुद्धा स्त्रियांच्या समोर झुकलेत, तू तर क्षत्रिय आहेस आणि क्षत्रियाने पौरुषत्व गाजवायला काही हरकत नाही अशा पद्धतीचं तो सांगतो उदयीन. परंतु ते सुद्धा ऐकल्यानंतर तथागत गौतम बुद्ध त्यावेळेस म्हणजे सिद्धार्थ गौतम त्या महामंत्र्याला काय उत्तर देतात आज आपण त्याचं पठण करणार आहोत. पवित्र परंपरेने समर्थलेली व योग्य वाटणारी महामंत्र्याची ही वचने ऐकून मेघगर्जनेसारख्या आपल्या आवाजात राजपुत्राने उत्तर दिले. माझ्याबद्दलचा स्नेहभाव व्यक्त करणारी तुझी ही भाषा तुलाच योग्य आहे, परंतु माझ्या संबंधी तुझी चूक कुठे होत आहे हे मी तुला पटवून देईल. मी ऐहिक विषयांची अवहेलना करीत नाही. सर्व मानव मात्र त्यात गुरफटलेला आहे हे मला माहीत आहे, पण हे जग अनित्य आहे याची जाणीव असल्यामुळे माझे मन त्यात रमत नाही. यद्यपि हे स्त्री सौंदर्य कायम राहिले तरीसुद्धा विषयोपभोगातच आनंद मानून राहणे सुज्ञ माणसाला शोभणारे नाही. आणि जरी तू म्हणत असलास की थोर थोर महात्मे सुद्धा विषय वासनेला बळी पडले तरी त्यांच्या त्या उदाहरणांना भुलू नकोस, कारण त्यामुळे शेवटी त्यांचा नाशच झालेला आहे. जेथे सर्वनाश आहे किंवा ऐहिक विषयाचा मोह आहे अथवा जिथे आत्मसंयमनाचा अभाव आहे अशा ठिकाणी खरीखुरी महात्मता असूच शकत नाही. आणि स्त्रियांशी वरकरणी प्रेम करून वागावे असे जेव्हा तू म्हणतोस तेव्हा ते वरकरणी प्रेम जरी आदरपूर्वक असले तरी मला त्याची गोडी वाटत नाही. जेथे खरेपणा नसेल तेथे स्त्रीची इच्छापूर्ती करण्यातही मला मुळीच आवडणार नाही. जर संयोग मनापासून व नैसर्गिक नसेल तर त्या संयोगाचा धिक्कार असो असेच मी म्हणेन. मन विषयाधीन झाले असेल, मिथ्यत्वावर विश्वास ठेवणारे असेल, विषय वस्तूंचे दोष न पाहणारे असेल तर मग अशी वंचना करून घेण्यात काय अर्थ आहे. आणि विषय वासनेचे बळी जर एकमेकांची फसवणूक करू लागले तर ते पुरुष आणि त्या स्त्रिया एकमेकांकडे पाहण्यासही अपात्र आहेत असेच नाही का. या गोष्टी अशा असल्यामुळे मला खात्री आहे की अशा नीच विषयभोगाच्या कुमार्गाकडे तू मला नेणार नाहीस. राजपुत्राच्या या दृढ संकल्पाने उदयीन निरुत्तर झाला आणि त्याने ही सर्व हकीकत त्याच्या पित्याला राजा शुद्धोधनास निवेदन केले. आपल्या पुत्राचे मन सर्व प्रकारच्या विषयभोगांपासून परावृत्त असल्याचे तेव्हा शुद्धोधनास समजले. तेव्हा त्याला आपल्या पुत्राचे मन सर्व प्रकारच्या विषयभोगांपासून परावृत्त असल्याचे जेव्हा शुद्धोधनाला समजले तेव्हा त्याला त्या सबंध रात्री झोप लागली नाही. हृदयात बाण रुतलेल्या हत्तीसारखा तो विव्हल झाला. राजपुत्र सिद्धार्थाला भोगमय जीवनाच्या सुखाकडे आकर्षित करण्याचा मार्ग शोधण्यासाठी व आपल्या जीवनाला ज्या प्रकारची कलाटणी देण्याचा संभव होता त्यापासून त्याला परावृत्त करण्यासाठी राजा शुद्धोधनाने आपल्या मंत्र्यांच्यासह विचार करण्यात पुष्कळ वेळ खर्च केला, पण आतापर्यंत योजिलेल्या उपायांखेरीज दुसरा कोणताही उपाय त्यांना सुचला नाही. आणि ज्यांच्या पुष्पमाला आणि अलंकार व्यर्थ ठरले, ज्यांचे हावभाव व लाडीगोडी निष्फळ ठरली, अशा आपले रतिभाव हृदयात लपवून ठेवलेल्या त्या युवतींचे ते अंतपूर विसर्जित करण्यात आले.
शाक्यांचा एक संघ होता. वयाची 20 वर्षे झाल्यावर प्रत्येक शाक्य तरुणाला संघाची दीक्षा घ्यावी लागत असे व संघाचे सभासद व्हावे लागे. सिद्धार्थ गौतमाला 20 वर्षे पूर्ण झाली होती. संघाची दीक्षा घेऊन त्याचे सभासद होण्यास ते योग्य असे वय होते. शाक्यांचे एक सभागृह होते, त्याला संथागार म्हणत. ते कपिलवस्तू नगरात होते. संघाच्या सभाही ह्याच संथागारात होत असत. सिद्धार्थाला शाक्य संघाची दीक्षा देण्याच्या हेतूने शुद्धोधनाने शाक्यांच्या पुरोहिताला संघाची सभा बोलविण्यास सांगितले. त्यानुसार कपिलवस्तू येथील शाक्यांच्या संथागारात संघाची सभा झाली. सिद्धार्थाला संघाचे सभासद करून घ्यावे म्हणून पुरोहिताने संघाच्या सभेत ठराव मांडला. जेव्हा शाक्यांचा सेनापती आपल्या जागेवर उठून उभा राहिला, संघाला उद्देशून त्याने पुढीलप्रमाणे भाषण केले. शाक्य वंशातील शुद्धोधनाच्या कुळात जन्मलेला सिद्धार्थ गौतम संघाचा सभासद होऊ इच्छितो. त्याचे वय 20 वर्षाचे असून तो सर्व दृष्टींनी या संघाचा सदस्य होण्यास पात्र आहे. म्हणून त्याला ह्या संघाचे सदस्य करून घ्यावे असे मी सुचवितो. माझी अशी प्रार्थना आहे की या प्रस्तावाच्या विरुद्ध असणाऱ्यांनी आपले मत व्यक्त करावे. या सूचनेविरुद्ध कोणीही बोलले नाही. सेनापती पुन्हा म्हणाला, मी दुसऱ्यांदा सांगतो की जे कोणी या ठरावाच्या विरुद्ध असतील त्यांनी बोलावे. ठरावाविरुद्ध बोलण्यास कोणी उभे राहिले नाही. सेनापतीने पुन्हा म्हटले, मी तिसऱ्यांदा सांगतो की जे कोणी या ठरावाविरुद्ध असतील त्यांनी बोलावे. तिसऱ्या वेळी सुद्धा कुणीही या ठरावाविरुद्ध बोलले नाही. शाक्यांचा असा नियम होता की एखाद्या ठरावाशिवाय त्यांच्या संघात कोणतीही चर्चा होऊ शकत नव्हती व कोणताही ठराव 3 वेळा संमत झाल्याखेरीज तो संमत झाला असे जाहीर करता येत नव्हते. आणि म्हणून म्हणतो ना आपण, म्हणतो ना 3 वेळा सांगतो, 1, 2, 3 आपण मोजतो सहसा एखाद्या गोष्टीसाठी. तर ही प्रथा कदाचित तेव्हापासून आपल्यामध्ये असलेली प्रथा आहे की आपण प्रत्येकाला 3 संधी देतो किंवा 3 वेळा विचारतो. एकदा विचारतो, दोनदा विचारतो, तीनदा विचारतो. तीनदा जर नाही म्हटलं तर मग आपण तो नाही असा समजतो. तर कदाचित ही जी प्रथा आहे ही संघातून आलेली प्रथा आहे, संघ नियमानुसार आलेली ही प्रथा आहे, जी अजूनही आपण आपल्या सहज व्यवहारामध्ये पाळण्याचा प्रयत्न करतो. सेनापतीने मांडलेला ठराव 3 वेळा बिनविरोध संमत झाल्यामुळे सिद्धार्थाचा शाक्य संघात अंतर्भाव करून तो संघाचा सदस्य झाल्याचे जाहीर करण्यात आले. तदनुसार शाक्यांचा पुरोहित उभा राहिला व त्याने सिद्धार्थाला आपल्या जागी उभे राहावयास सांगितले. सिद्धार्थाला उद्देशून तो म्हणाला, तुला सभासद करून घेऊन संघाने तुझा बहुमान केला हे तू मानतोस ना? होय महाराज, सिद्धार्थ उत्तरला. संघाच्या सभासदत्वाची बंधने तुला ठाऊक आहेत काय? नाही महाराज, पण ती जाणून घेतल्याने मी सुखी होईल, सिद्धार्थ म्हणाला. पुरोहिताने म्हटले, प्रथम तुला मी संघाच्या सभासदाची कर्तव्ये काय आहेत ती सांगतो. असे म्हणून तो पुरोहित त्याला संघाच्या सभासदाचे एक एक कर्तव्य सांगू लागला. तू संघाच्या हितरक्षणाचे संरक्षण तन मन धनपूर्वक केले पाहिजे. संघाच्या सभांमधून तू कधीही गैरहजर राहता कामा नये. कोणत्याही शाक्याच्या वर्तनात तुला दिसून येणारे दोष तू कोणत्याही प्रकारची भीती किंवा भीड न बाळगता उघडपणे बोलून दाखविले पाहिजेत. तुझ्यावर कोणी दोषारोप ठेवला तर तू रागावून जाता कामा नये, परंतु तू जर अपराधी असशील तर तू तसे कबूल केले पाहिजे, अथवा निरपराधी असशील तर तू तसे सांगितले पाहिजे. पुरोहित पुढे म्हणाला, यानंतर तुला संघाच्या सभासदत्वाला तू अपात्र कसा ठरू शकशील ते सांगतो. तू बलात्कार केल्यास सभासद राहू शकणार नाहीस. तू कोणाचा खून केल्यास संघाचा सभासद राहू शकणार नाहीस. तू चोरी केल्यास संघाचा सभासद राहू शकणार नाहीस. तू खोटी साक्ष दिल्याचा तुझ्यावर आरोप सिद्ध झाला तर तू संघाचा सभासद राहू शकणार नाही. सिद्धार्थाने म्हटले, महाराज, शाक्य संघाच्या शिस्तपालनाचे नियम मला सांगितल्याबद्दल मी आपला कृतज्ञ आहे. मी त्या नियमाचे त्यांच्या शब्द व आशयासहित पालन करण्याचा अधिकाधिक प्रयत्न करीन अशी मी आपणास खात्री देतो. अशा प्रकारे सिद्धार्थाचा संघात प्रवेश झाला आणि संघाचे नियम हे सिद्धार्थाने समजून घेतले. हे नियम आजही आपल्याला लक्षात येतं की जवळपास बाबासाहेबांनी ज्या कोणत्या आपल्याला नैतिकता दिलेल्या आहेत त्या संवैधानिक असतील किंवा बौद्ध धर्माच्या नियमानं असेल तर ह्या आपल्याला इथं तंतोतंत लागू असल्याचे दिसते.
संघाशी संघर्ष. सिद्धार्थाला शाक्य संघाचा सभासद करून घेतल्यानंतर 8 वर्षे लोटली. संघाचा तो एकनिष्ठ व बाणेदार असा सभासद होता. स्वतःच्या खाजगी कामात तो जेवढे लक्ष देत असे तेवढेच लक्ष तो संघाच्या कार्यात घालीत असे. संघाचा सभासद म्हणून त्याचे वर्तन आदर्श असे होते व त्यामुळे तो सर्वांचा प्रिय झाला होता. तो संघाचा सभासद झाल्यापासून 8व्या वर्षी एक अशी घटना घडली की जी शुद्धोधनाच्या कुटुंबाच्या बाबतीत एक दुर्घटना व सिद्धार्थाच्या जीवनातील एक आणीबाणीची स्थिती ठरली. या दुःखांतिकेचा आरंभ असा आहे. शाक्यांच्या राज्याच्या सीमेला लागून कोलियांचे राज्य होते. रोहिणी नदीमुळे ही दोन्ही राज्ये विभागली गेली होती. रोहिणी नदीचे पाणी शाक्य व कोलीय हे दोघेही आपापल्या शेतीकरिता वापरीत होते. रोहिणी नदीचे पाणी प्रथम कोणी आणि किती घ्यावे याबद्दल प्रत्येक सुगीच्या हंगामात त्यांचा वाद होत असे. या वादाची परिणती भांडणात व काही प्रसंगी मारामारीतही होत असे. सिद्धार्थाच्या वयाला 28 वर्षे पूर्ण झाली. त्या वर्षी शाक्यांच्या व कोलियांच्या सेवकात नदीच्या पाण्यावरून फार मोठा संघर्ष झाला. दोन्ही बाजूच्या लोकांना दुखापती झाल्या. जेव्हा या संघर्षाची माहिती शाक्य व कोलीय यांना मिळाली तेव्हा हा प्रश्न आता युद्धानेच कायमचा निकालात काढावा असे त्यांना वाटले. म्हणून शाक्यांच्या सेनापतीने कोलियांशी युद्ध पुकारण्याच्या प्रश्नावर विचार करण्यासाठी शाक्य संघाचे अधिवेशन बोलविले. संघाच्या सभासदांना उद्देशून सेनापती म्हणाला, आपल्या लोकांवर कोलियांनी हल्ला केला असून त्यात आपल्या लोकांना माघार घ्यावी लागली आहे. अशा प्रकारच्या आक्रमणांची कृत्ये यापूर्वी अनेक वेळा कोलियांकडून घडलेली आहेत. आम्ही ती आतापर्यंत सहन केली आहेत, पण यापुढे हे चालू देणे शक्य नाही. हे थांबलेच पाहिजे आणि हे थांबविण्याचा एकच मार्ग म्हणजे कोलियांच्या विरुद्ध युद्ध पुकारणे हाच होय. कोलियांच्या विरुद्ध संघाने युद्ध पुकारावे असा मी ठराव मांडतो. ज्यांचा विरोध असेल त्यांनी बोलावे. सिद्धार्थ गौतम आपल्या जागी उभा राहिला आणि म्हणाला, या ठरावाला माझा विरोध आहे. युद्धाने कोणताही प्रश्न सुटत नाही. युद्ध करून आपला हेतू सफल होणार नाही. त्यामुळे दुसऱ्या युद्धाची बीजे रोवली जातील. जो दुसऱ्याची हत्या करतो त्याला त्याची हत्या करणारा दुसरा भेटतो. जो दुसऱ्याला जिंकतो त्याला जिंकणारा दुसरा भेटतो. जो दुसऱ्याला लुबाडतो त्याला लुबाडणारा दुसरा भेटतो. सिद्धार्थ गौतम पुढे म्हणाला, संघाने कोलियांच्या विरुद्ध युद्धाची घोषणा करण्याची घाई करू नये असे मला वाटते. प्रथम दोष कोणाचा याची खात्री करून घेण्यासाठी काळजीपूर्वक चौकशी केली जावी. आपल्याही लोकांनी आक्रमण केले असल्याचे मी ऐकतो. हे जर खरे असेल तर आपण सुद्धा निर्दोष नाहीत हे सिद्ध होते. सेनापतीने उत्तर दिले, होय, आपल्या लोकांनी आक्रमण केले, तथापि आपण हे विसरता कामा नये की प्रथम पाणी घेण्याची ती पाळी आपलीच होती. सिद्धार्थ गौतम म्हणाला, यावरून स्पष्ट होते की आपण दोषांपासून पूर्णपणे मुक्त नाही. म्हणून मी असे सुचवितो की आपण आपल्यातून 2 माणसे निवडावी व कोलियांना त्यांच्यापैकी 2 माणसे निवडावयास सांगावे आणि या चौघांनी मिळून 5वा मनुष्य निवडून घ्यावा आणि या 5 जणांनी हे भांडण मिटवावे. सिद्धार्थ गौतमाच्या सूचनेला अनुमोदनही मिळाले, परंतु सेनापतीने या सूचनेला विरोध केला. तो म्हणाला, माझी खात्री आहे की कोलियांचा हा उपद्रव जोपर्यंत त्यांना कडक शासन केले जात नाही तोपर्यंत थांबणार नाही. यामुळे मूळ ठराव व त्याला सुचविलेली दुरुस्ती मतास टाकावी. सिद्धार्थ गौतमाने सुचविलेली दुरुस्ती प्रथम मतास टाकण्यात आली. ती बहुसंख्येच्या मताधिक्याने अमान्य झाल्याचे जाहीर करण्यात आले. सेनापतीने त्यानंतर आपला स्वतःचा प्रस्ताव मतास टाकला. त्या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी सिद्धार्थ गौतम पुन्हा उभा राहिला. तो म्हणाला, हा प्रस्ताव मान्य करू नये अशी मी संघाला विनंती करतो. शाक्य आणि कोलीय यांचा निकटचा संबंध आहे. त्यांनी परस्परांचा नाश करणे हे शहाणपणाचे ठरणार नाही. सिद्धार्थ गौतमाचे म्हणणे सेनापतीने खोडून काढले. त्याने जोर देऊन सांगितले की क्षत्रिय लोक युद्धात आपला आणि परका असा भेद करू शकत नाहीत.
आपल्या राज्याकरिता त्यांनी आपल्या सख्या भावाशी देखील लढले पाहिजे. यज्ञयाग करणे हा ब्राह्मणांचा धर्म आहे, युद्ध करणे हा क्षत्रियांचा धर्म आहे, व्यापार करणे हा वैश्यांचा धर्म आहे, तर सेवा चाकरी करणे हा शूद्रांचा धर्म आहे. प्रत्येक वर्णाला आपला धर्म पालन करण्यात पुण्य आहे, हीच आपल्या शास्त्रांची आज्ञा आहे. सिद्धार्थाने उत्तर दिले, धर्म याचा अर्थ मी असे समजतो की वैराने वैर शमत नाही, वैरावर प्रेमानेच मात करता येते. अस्वस्थ होऊन सेनापती म्हणाला, या तत्वज्ञानाच्या चर्चेत शिरण्याची काही आवश्यकता नाही. मुख्य मुद्दा हा आहे की सिद्धार्थाचा माझ्या प्रस्तावाला विरोध आहे. यासंबंधी संघाचे काय म्हणणे आहे हे हा प्रस्ताव मतास टाकून याची खात्री करून घेऊया. त्यानुसार सेनापतीने आपला प्रस्ताव मतास टाकला. फार मोठ्या बहुमताने तो संमत झाल्याचे घोषित करण्यात आले. अशा प्रकारे सेनापतीचा युद्ध करण्याचा ठराव हा मान्य झाला आणि सिद्धार्थाचा जो प्रस्ताव होता, जी सूचना होती, त्या सूचनेला त्या ठिकाणी बहुमत लाभले नाही. आता पुढे काय? हा पेच प्रसंग होता, बरोबर आहे. आता पुढे काय होतं? देशत्यागाची तयारी बघा. दुसऱ्या दिवशी युद्धासाठी सैन्याची उभारणी करण्यासंबंधीच्या आपल्या योजनेचा संघाने विचार करावा म्हणून सेनापतीने शाक्य संघाची दुसरी सभा बोलविली. संघाची सभा भरल्यावर कोलियांशी युद्ध करण्यासाठी 20 ते 25 वर्ष वयाच्या प्रत्येक शाक्य पुरुषाने सैन्यात दाखल व्हावे अशी घोषणा करण्यास संघाने मला परवानगी द्यावी, असा सेनापतीने ठराव मांडला. संघाच्या अगोदरच्या सभेत ज्यांनी युद्धाची घोषणा करण्याच्या बाजूने मत प्रदर्शित केले होते व ज्यांनी त्याविरुद्ध मत दिले होते, अशा दोन्ही बाजूंकडचे लोक या सभेत उपस्थित होते. ज्यांनी युद्ध पुकारण्याच्या बाजूने अनुकूल मत प्रदर्शित केले होते त्यांना सेनापतीचा ठराव स्वीकारण्यात काही एक अडचण नव्हती. त्यांच्या अगोदरच्या निर्णयाचा तो स्वाभाविक परिणाम होता. परंतु ज्या अल्पसंख्याकांनी त्या निर्णयाविरुद्ध मत व्यक्त केले होते त्यांच्यापुढे प्रश्न होता, बहुसंख्याकाच्या पुढे नमावे की नमू नये. बघा, हे लोकशाहीचं खूप मोठं इथं पेच प्रसंग आहे. बहुसंख्याक कसाही कायदा पास करू शकतात, त्यावेळी अल्पसंख्याकांच्या पुढे प्रश्न पडतो की त्यांनी काय केलं पाहिजे. अल्पमतवाल्यांनी निश्चय केला होता की बहुमतवाल्यांच्या पुढे नमावयाचे नाही आणि याच कारणामुळे सभेत उपस्थित राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता. दुर्दैवाने त्यांच्यापैकी कुणालाही असे उघडपणे सांगण्याचे मनोधैर्य नव्हते. कदाचित त्यांना बहुमतवाल्यांना विरोध करण्यापासून होणाऱ्या परिणामाची जाणीव असावी. जसं आजच्या लोकशाहीत आपण बघतो विरोध करणाऱ्यांची काय परिस्थिती आहे, तर तीच सेम परिस्थिती त्याही लोकांना तशी भीती वाटत होती. त्याही लोकांना विरोध करण्याचं धैर्य त्यावेळेस नव्हतं. आजची परिस्थिती आणि त्यावेळेची परिस्थिती सेम टू सेम आहे. बघा, राजकीय परिस्थिती जर आपण बघितली तर जेव्हा सिद्धार्थाने पाहिले की आपणास पाठिंबा देणारे मौन धारण करून बसले आहेत, तेव्हा तो उभा राहिला व संघाला उद्देशून म्हणाला, मित्र हो, तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही करा. तुमच्या बाजूला बहुमत आहे, परंतु मला खेदाने म्हणावे लागत आहे की सैन्य भरतीच्या तुमच्या निर्णयाला मी विरोध करीन. मी तुमच्या सैन्यात दाखल होणार नाही आणि मी युद्धात भाग घेणार नाही. सिद्धार्थ गौतमाला उत्तर देताना सेनापतीने म्हटले, संघाचा सदस्य होताना तू घेतलेल्या शपथेची आठवण कर. तू त्यापैकी एका जरी शपथेचा भंग केलास तरी तुला लोकनिंदेला तोंड द्यावे लागेल. सिद्धार्थाने उत्तर दिले, होय, मी माझ्या तन्मन धनाने शाक्यांचे हितरक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहे, पण हे युद्ध शाक्यांच्या सुहिताचे आहे असे मला वाटत नाही. शाक्यांच्या सुहितापुढे मला लोकनिंदेची काय पर्वा. कोलियांबरोबर सतत तंटा करीत राहण्याच्या कारणावरून शाक्य हे कोशलाधिपतीच्या हातचे कसे खेळणे बनले आहेत याची आठवण करून देऊन सिद्धार्थाने संघाला सावधगिरीचा इशारा दिला. तो म्हणाला, हे समजणे कठीण नाही की कोशल राजाला हे युद्ध शाक्यांचे स्वातंत्र्य अधिकाधिक हरण करण्यासाठी आणखी एक सबळ कारण निर्माण करून देईल. सेनापतीला राग आला
आणि सिद्धार्थाला उद्देशून तो म्हणाला, तुझे हे भाषण कौशल्य तुझ्या उपयोगी पडणार नाही. बहुमताने घेतलेल्या संघाच्या निर्णयाचे तू पालन केलेच पाहिजे. कदाचित तुला असे वाटत असेल की कौशल राजाच्या अनुज्ञे वाचून संघाची आज्ञा मोडणाऱ्याला देहांताची किंवा देशत्यागाची शिक्षा संघ देऊ शकत नाही, आणि जर ह्यापैकी कोणतीही एक शिक्षा तुला संघाने जरी फरमावली तरी कौशल राजा त्यास आपली अनुमती देणार नाही. पण लक्षात ठेव, तुला शासन करण्याचे संघाजवळ दुसरे मार्ग आहेत. संघ तुझ्या कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकू शकेल आणि संघ तुझ्या कुटुंबाची जमीन जप्त करू शकेल. याकरिता कौशल राजाची अनुमती मिळवण्याची संघाला आवश्यकता नाही. कोलियांशी युद्ध करण्याच्या संघाच्या योजनेला विरोध करीत राहण्यामुळे दुष्परिणाम भोगावे लागतील याची सिद्धार्थाला जाणीव झाली. त्याला 3 पर्याय विचारात घ्यावे लागले. 1. सैन्यात दाखल होऊन युद्धात सामील होणे. 2. देहांत शासनाला अथवा देशत्यागाला संमती देणे. आणि 3. आपल्या कुटुंबियांवर सामाजिक बहिष्कार ओढवून घेऊन त्यांच्या मालमत्तेची जप्ती होऊ देण्यास तयार होणे. पहिला पर्याय न स्वीकारण्याबद्दल त्याचा निर्धार होता. 3ऱ्या पर्यायाविषयीचा त्याला विचारच असह्य झाला. या स्थितीत त्याला 2रा पर्यायच अधिक योग्य वाटला. त्यानुसार सिद्धार्थ संघाला उद्देशून म्हणाला, कृपा करून माझ्या कुटुंबियांना शासन करू नका. सामाजिक बहिष्काराच्या आपत्तीत लोटून त्यांना दुःख देऊ नका. त्यांच्या उपजीविकेचे एकमेव साधन असलेली त्यांची शेती हिरावून घेऊन त्यांची उपासमार करू नका. ते निरपराध आहेत. अपराधी मीच आहे. माझ्या अपराधाची शिक्षा मला एकट्यालाच भोगू द्या. मला देहांताची वा देशत्यागाची यापैकी तुम्हाला योग्य वाटेल ती शिक्षा द्या. मी ती खुशीने स्वीकारेल. याविषयी कौशलाधिपतीकडे मी मुळीच याचना करणार नाही याचे मी आपणास अभिवचन देतो. सेनापती म्हणाला, तुझे म्हणणे मान्य करणे कठीण आहे, कारण जरी तू देहांताची किंवा देशत्यागाची शिक्षा भोगण्यास स्वेच्छेने तयार झालास तरी ही गोष्ट कौशलाधिपती समजणार आणि तो असाच निष्कर्ष काढील की ही शिक्षा संघानेच दिली आहे आणि त्यामुळे तो संघाला जबाबदार धरील. त्यामुळे तो संघाला जाब विचारेल. सिद्धार्थ गौतम म्हणाला, हीच अडचण असेल तर मी एक मार्ग सुचवितो. मी परिव्राजक होतो आणि हा देश सोडून जातो. तो एक प्रकारचा देशत्यागच होय. सेनापतीला वाटले हा एक चांगला मार्ग आहे. तथापि सिद्धार्थाला हा मार्ग कृतीत उतरविता येईल किंवा काय याबद्दल त्याला अद्यापही शंका होती. म्हणून सेनापतीने सिद्धार्थाला विचारले, तुझ्या आईवडिलांची आणि पत्नीची संमती घेतल्या वाचून तुला परिव्राजक कसे होता येईल? आपण त्यांची संमती मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न करू असे सिद्धार्थाने त्याला अभिवचन दिले आणि तो म्हणाला, त्यांची संमती मिळो वा न मिळो हा देश त्वरित सोडून जाण्याचे मी तुम्हाला वचन देतो. सिद्धार्थाने सुचविलेला मार्ग हाच या बिकट समस्येतून सुटण्याचा उत्तम मार्ग आहे असे संघाला वाटले आणि त्याने तो मान्य केला. सभेचे कार्य संपल्यानंतर संघसभा विसर्जित होण्यापूर्वीच एक तरुण शाक्य आपल्या जागेवर उठून उभा राहिला आणि म्हणाला, कृपा करून माझं म्हणणं ऐका. मला काही महत्त्वाची गोष्ट सांगावयाची आहे. बोलण्याची परवानगी मिळाल्यावर तो म्हणाला, सिद्धार्थ गौतम आपले वचन पाळील आणि त्वरित देशत्याग करील याबद्दल मला शंका नाही. तथापि एकच प्रश्न आहे की ज्याच्यामुळे माझे समाधान होत नाही. आता ज्या अर्थी सिद्धार्थ येथून लवकरच दृष्टिआड होणार आहे त्या अर्थी कोलियांविरुद्ध युद्धाची घोषणा ताबडतोब करण्याचा संघाचा विचार आहे काय? या प्रश्नाचा संघाने अधिक विचार करावा अशी माझी इच्छा आहे. काहीही झाले तरी सिद्धार्थ गौतमाच्या देशत्यागाची माहिती कौशलाधिपतीला कळणारच आहे. जर कोलियांविरुद्ध शाक्यांनी इतक्यात युद्ध पुकारले तर कोलियांशी युद्ध करण्याच्या विरुद्ध सिद्धार्थ असल्यामुळेच त्याला देशत्याग करावा लागला असे
कोशलाधिपतीला वाटेल हे आपल्या दृष्टीने चांगले ठरणार नाही. म्हणून मी पुन्हा सुचवितो की सिद्धार्थ गौतमाचा देशत्याग, कोलियांशी प्रत्यक्ष युद्धाचा प्रारंभ यांच्यात काही काळ जाऊ द्यावा, म्हणजे कोशलाधिपतीला या दोन घटनांमध्ये संबंध जोडण्यास वाव मिळणार नाही. संघाला पटले की ही फारच महत्त्वाची सूचना आहे आणि तात्कालिक निर्णयाच्या दृष्टीने ही सूचना स्वीकारण्याचे संघाने मान्य केले. अशा प्रकारे शाक्य संघाची ही दुःख पर्यवसायी सभा संपली आणि ज्याचा युद्धाला विरोध होता परंतु तसे सांगण्याचे ज्यांना धैर्य नव्हते अशा अल्पसंख्य सदस्यांनी या भयानक परिणामाच्या आपत्तीतून पार पडल्याबद्दल सुटकेचा निश्वास टाकला आणि अशा प्रकारे सिद्धार्थ गौतमाला देशत्याग करण्याची त्यांनी तयारी सुरू केली. तर या ठिकाणी आपण थांबूयात. नमो बुद्धाय.